कशाला पाहिजे होतं तुला बाहेर बोलायला वेळ असा? काय असं ते बैठकीत बोलायचं ना. अरे काय तुझी बोलण्याची पद्धत, लग्न करायचंय ना? हा मग ठीक आहे ना, मग असं काय बोलायचं तेव्हा? पण मग असं रागत एवढं रागात नाहीये, पर्सनल बोलायचं काय करायचं, पण हा ते सांगायचं तिथंच. मला वाटत होतं मी तुला असं डायरेक्ट नाही सांगावं, पण आता असं वाटतं मी ते जे सांगते ना तुला डायरेक्ट ते बरोबरच आहे. मला नाही लग्न करायचं हे. का बरं? मग सांगायचं होतं बैठकीतच. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मी नाही सांगू शकत असं डायरेक्ट. तू सांग असं डायरेक्ट. मला नाही असलं बोलायचं. काय असं तू आताच बोलीचं. हे बघ, माझं दुसऱ्यावर प्रेम आहे. उद्या परत म्हणू नको की ह्याच्यावर प्रेम होतं, ते असं काही बोलायचं नाही. माझं त्याच्यावर प्रेम आहे, मला त्याच्याशीच लग्न करायचं. मी तुझ्यासोबत लग्न पण नाही करू शकत. आणि मग एवढा बैठकीचा कार्यक्रम कशाला मांडलाय? आधी सांगायचं होतं ना मग घरीच घरच्यांना. तू शिकू मला, समजलं ना? मला जेव्हा सांगायचं तेव्हा मी सांगितलं. अरे ही मग एवढा राडा आम्हाला याची गरज नव्हती. एवढी मोठी गाडी आणली आम्ही, एवढी माणसं बसून आलोय. बरं आलास ना, मग आता नाही म्हणून सांगायला काय प्रॉब्लेम आहे का? अरे मग तुझंच होतं तर तू सांगायचं ना. माझं कुठं आहे का? मी तसं म्हणलंय की माझं कुठं बाहेर आहे म्हणून. तू आहे तू सांगते ना, मग सांगितलं बैठकीत. चल मी नाही सांगू शकत वडिलांसमोर. तू सांग, नाही तर बघ मी घरी जाऊन काय पण सांगल की हा माझ्याशी नीट नाही बोलला. यात माझा काहीच रोल नाही पहिली गोष्ट. आणि पहिली गोष्ट असं बोलायचं काय कारण होतं? चला आपण बाहेर, मला पोरावर बोलायचंय म्हणून बाहेर. बरं ठीक, मी नाही म्हणत आता, तू पण नको म्हणू. आपण लग्न करू, पण उद्या माझं त्याच्यावर प्रेम आहे ना, तर तसंच राहणार. मग तुला काय करायचं तू ते कर. म्हणजे माझ्या आयुष्याचं वाटोळच करायला ठरलंय की म्हण ना असं सरळ सरळ. अरे मग सध्या आताच सांगते ना, एवढं पण कळत नाही का तुला? मग आता सांगते ना, सांग म्हणून घरी जाऊन. अशी कोणती पोरगी असं सांगते पोराला माझ्या दुसऱ्यावर प्रेम आहे, तू घरी जाऊन सांग असं? तुला काय वाटायला पाहिजे रे? अरे उलट तुला भल्यासाठी सांगते, नंतर दुसऱ्या लग्न झाल्याच्या नंतर प्रेम दा मग कळ असत, मग कसं वाटलं असतं तुला? हा मग सांगितलं असतं मी काय काय म्हणजे माझाच राडा करते येऊन मला सांगते. माझ्याशी नीट बोलायचं. मी नीटच बोलत होतो, तू काशी गेली देऊन. नीट बोलायचं. काशी बिशी काय? मग सांगितलं ना घरी जाऊन सांग म्हणून, नाही म्हणून लग्न करायचं. तू यात दमेना चल सांगितलं मग जाऊन लगेच. मी नाही सांगणार, पण तुला जर माझ्याशी लग्न करायचं असेल तर बघ मग मी त्याला जाऊन भेटणार. माझं त्याच्यावर प्रेम आहे, तुझ्यावर नाहीये. पण मी नाही म्हणून पण नाही सांगणार. सांगायचं असेल तर तुला सांग, मी तुला तर सांगायचं काम केले, बाकी तुझी मर्जी. लयच ॲटिट्यूड आहे भाऊ तू यात. हाय मग मी अशीच आहे, अशीच राहणार. नाही ह्याच्यामुळेच. मग तुझा प्रश्न राहिला, तुला अशी मुलगी पाहिजे का नाही पाहिजे? अरे तुझं नशीब समज. तुला मी सांगते तरी लग्नाच्या आधी लोकांनी लग्न झाल्यावर धोका दिलाय मरणाचा नवऱ्याला, तशी तर अरे लग्न झाल्यावर मला धोका कळाला असता ना, मग तिथं तुला जागलं असतं मी कोण आहे. कोण काय नाही करत, समजलं ना? अरे दिसली सुद्धा नसती परत, तू दिसली सुद्धा. आणि मग काय झालं असतं? तेव्हा सोडून दिलं असतं, लग्नाचा डाग लागला असता. त्यापेक्षा आता सांगते, आता घरी जाऊन नाही म्हणलं, लग्न मोडल्यावर काय होत नाही प्रॉब्लेम. अरे मला पण नको असली पिढा माया माग, ज्या आधीच म्हणते माझा दुसऱ्या प्रेमी आणि बघायचा कार्यक्रम मोठा ठेवला इथं. अरे घरच्यांची पुढले पोरगी काय तराची, घरच्यांना हाय का माहिती? घरचे लगेच म्हणतात आपण घरचे लगेच टिळाची तयारी डायरेक्ट. म्हणते मग तू जाऊन सांग. बघ पुरीवर विश्वास घरच्यांचा, आणि पुरीने काय राडा करून ठेवलाय म्हणे मला त्याच्यावर जायचंय निघून. बस लय बोललास तू आता. मला जास्त बोलायची गरज नव्हती, तू दाखवलंय कसं बोलायचंय. बरं शांत बस, झालं ना? अरे नाही म्हणून सांगितलंय ना मी, तर जास्त कशाला वाढवतो? तू पहिल्याच भेटत एकेरीवर आली डायरेक्ट. हो मग असं आपले लग्नच नाही करायचं तर मी एकेरीवर बोलणारच ना. हा सगळं खरंय, मला पटतंय ना मग आता. बरोबर पटले ना? चल मग तुझं गोडीत मानलं असतं तर एवढं भांडण करायची गरजच नसती पडली मला. अरे असं कोणत्या पोराची इज्जत उतरी तर काय माहिती? बघायच्या कार्यक्रमात येऊन. बघायच्या कार्यक्रमात नाही, मी तुला नंबर घेतला होता, तू माझा फोन पण नाही उचलला. काय संबंध असा फोन करायचा पोराला आधीच? तुझ्या भल्यासाठी सांगते, नशीब तुझं. सांगितलंय मी तुला आधी. माझंच नशीब बाई, मी तुझ्याकडे आलोय तुला बघायला. बरोबर पॉइंट आहे. मला तीनदा तेच सांगायला लावू नको, मी माझं क्लिअर सांगितलं. अरे मला तीनदा ऐकायचंच नाही आता. मी पण सांगतो घरी जाऊन बाबा ही नको मला म्हणून. ठीक आहे, माझ्यातच प्रॉब्लेम आहे काय ते सांगतो तिथे जाऊन. कशाला तुझ्या येऊन देऊ सगळं? चालेल, मला काय हरकत नाही. तुला पटत असेल तसं सांग. अरे ह्या गोष्टी सगळ्या प्रेमाने जर सांगितलं असतं ना तरी पण झालं असतं. तू आल्या ह्या पद्धतीने सांगतो तू. अरे ही कोणती बोलायची पद्धत? तुझी बोलण्याची पद्धत. जर मुलगी म्हणतीये बोलायचं म्हणून तू प्रेमाने पण येऊन बोलू शकत होता. हा काय इथं कशाला बोलू? ही बोलण्याचा टोन असतो का? बरं झालं मी तुझ्याशी लग्न नाही केलं, नाही प्रॉब्लेम झाला असता. हा लय महाभारतच घडलं असतं एवढं मोठं. नेक्स्ट टाइम कोणत्या मुलीला बघायला जाशील ना तर प्रेमाने बोलशील. अरे मी प्रेमानेच बोलतो. तुझा टोन तिथंच कळाला होता मला, तू काय बोलतीन काय नाही. हो ना, तरी पण आला बघायला. बरं चल आता जाऊन सांग. नाही आता मीच कशाला, सगळं मीच करतो. जातो घेऊन माझ्या घरच्यांना घेऊन. तू राहू दे, लग्न नको काहीच नको. तू राह, तुला जसं राहायचं तसं. तुझी इच्छा. अरे काय नाटकन काय तराला का?